निसर्ग, संस्कृती आणि सहिष्णुतेची ओळख असलेली वसई आज मूलभूत प्रश्नांशी झुंजते. वसई वसंतासारखी बहरलेली, समयीसारखी तेवणारी आणि ईश्वरचरणी रमणारी, सर्व धर्म समभाव, माणुसकी, निसर्ग सौंदर्य आणि ऐतिहासिक वारसा यांचा सुरेख संगम असलेली ही भूमी पण आज अनेक प्रश्नांच्या विळख्यात सापडली आहे. कित्येक हिंसक अहिंसक राजवटी, साम्राज्ये व संघर्ष अनुभवूनही वसईने आपले मृदुत्व, जिव्हाळा आणि सर्व धर्म सहिष्णुतेची ओळख कधीच पुसू दिली नाही. मंदिरातील मंगल आरती, चर्च बेलचा निनाद आणि मशिदीतील बांग एकाच वेळी निनादणारी वसई आजही एकतेचा आदर्श आहे. पूर्वेला सह्याद्रीच्या रांगा, पश्चिमेला अथांग समुद्राच्या लाटा, उत्तरेला वैतरणा नदी आणि दक्षिणेला उल्हास नदीच्या कुशीत वसलेली वसई एकेकाळी मुंबईची शुद्ध हवा पुरविणारी फुफ्फुसे म्हणून ओळखली जात होती. काळ्या लाल मातीत फुललेली शेती, केळी, नारळ, सुपारीच्या बागा, मोगऱ्याचे मांडव, हिरवागार पट्टा ही वसईची खरी ओळख होती. परंतु आज हीच ओळख हळूहळू पुसली जात आहे. अनियंत्रित शहरीकरण, बेसुमार बांधकामे आणि नियोजनाच्या अभावामुळे वसईतील शेती, बागायती, जलस्रोत आणि हरितपट्टा संकटात सापडला आहे. विहिरी, तलाव आटत चालले आहेत. हवा प्रदूषित होत आहे. पावसाळ्यात घरात पाणी शिरण्याची भीती तर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची फरफट होत आहे. महानगरपालिका अस्तित्वात असतानाही रस्त्यांची दुरावस्था, खड्डेमय मार्ग, अपुरी स्ट्रीट लाईट, आरोग्य सुविधांचा अभाव, कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न हे नागरिकांचे रोजचे दुखणे बनले आहे. स्टेशनपासून घरापर्यंतचा प्रवास अनेकांसाठी अजूनही त्रासदायक ठरत आहे. अशा परिस्थितीत तब्बल 5-5.5 वर्षांनंतर वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे आता केवळ घोषणा, आमिषे आणि भावनिक भाषणांना बळी न पडता रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, पर्यावरण आणि नियोजन या मूलभूत प्रश्नांवर ठोस काम करणाऱ्या उमेदवारांची निवड करण्याची जबाबदारी नागरिकांवर आहे. वसईने नेहमीच नवस्थलांतरितांचे स्वागत केले. भूमिपुत्रांच्या हक्कांच्या लढ्यात सर्वांनी एकत्र सहभाग घेतला. आता त्याच एकजुटीने वसईचा शाश्वत विकास, पर्यावरणाचे संरक्षण आणि भावी पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी योग्य नेतृत्व निवडण्याची वेळ आली आहे. ही निवडणूक वसईची हरवलेली ओळख पुन्हा मिळवण्याची संधी आहे, असेच म्हणावे लागेल.